हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केलेला आहे, त्या एक्झामचा जो क्वेश्चन पेपर आहे म्हणजेच प्रश्नपत्रिका आज आपण पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत. प्रश्नपत्रिकेमधले सर्व क्वेश्चन आपण पाहणार आहोत. क्वेश्चनचे ऑप्शन प्रॉपर वेने ॲनालिसिस करणार आहोत. पर्टिक्युलर क्वेश्चन, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं योग्य ऑप्शन काय आहे आणि तेच ऑप्शन का योग्य आहे हे आपण या ठिकाणी प्रॉपरली पाहणार आहोत. आजचं लेसन पाहिल्यानंतर तुम्हाला असं फील होईल की एमएससीडी एक्झाम अवघड नसतो, कारण या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने पर्टिक्युलर क्वेश्चन कशा पद्धतीने सोडू शकतो हे पाहणार आहोत. फ्रेंड, आज आपण 2025चा क्वेश्चन पेपर प्रॉपरली ॲनालिसिस करण्याचा हेतू हाच आहे की इन फ्युचर जर तुम्ही एमएससीडी एक्झाम देणार असाल तर त्या ठिकाणी एमएससीडी एक्झामचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीचा असतो हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी प्रिव्हियस इयरचा पेपर सोडत आहोत. आजचं लेसन पूर्णपणे पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट एमएससीडी एक्झाम म्हणजेच 2026च्या एमएससीडी एक्झामचं प्रिपरेशन सुरू केलं असेल किंवा करणार असाल तर त्या संदर्भात पेपर फर्स्ट आहे. या पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस म्हणजेच पेपर फर्स्टचे इंटायर 10 युनिट तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील. प्लस त्या संदर्भात डेमो क्वेश्चन पेपर असतील किंवा मॉक टेस्ट असतील, क्विज असतील, यांच्यामार्फत प्रॅक्टिस देखील करून घेतली जाईल. आणि एक्झामिनेशन पूर्वी कंटेंट लक्षात राहावा म्हणून काही ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातील. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन देखील करून घेतली जाईल. या कोर्स संदर्भात डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. आपला व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. या नंबरवर मेसेज करून कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती पाहू शकता. त्यानंतर योग्य वाटलं तर हा कोर्स जॉईन करू शकता. पेपर फर्स्टचा इंटायर सिलेबस प्लस त्या संदर्भात प्रॅक्टिस या कोर्समध्ये कंप्लीट करून दिली जाईल. अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज भासणार नाही. पेपर फर्स्टमध्ये 92 देखील मार्क तुम्ही मिळवू शकता. अनेक विद्यार्थ्यांनी 90, 92 असे मार्क मिळवलेले आहेत. रिझल्ट मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आउट ऑफ 100 इतका देखील स्कोअर तुम्ही पेपर फर्स्टमध्ये करू शकता. तर फ्रेंड, इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज नक्की करा. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स आहे. त्यांनी मेसेज करताना कॉमर्स कोर्स असा मेसेज करा, त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल पण पूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे. तर फ्रेंड, आज आपण एमएससीडी एक्झाम 2025 या संदर्भात जो क्वेश्चन पेपर आहे तो पूर्णपणे ॲनालिसिस करणार आहोत. ठीक आहे. तर फ्रेंड, तुम्ही पाहू शकता एमएससीडी एक्झामचा हा ऑफिशियल क्वेश्चन पेपर आहे जो त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेला आहे. या ठिकाणी पेपर फर्स्ट आपण ॲड केलेला आहे. पेपर फर्स्टचा सेट ए ॲड केलेला आहे. सेट कुठलाही असो, क्वेश्चन सेम असतात, फक्त सिक्वेन्स खालीवरती असतो. आपण सेट ए ॲड केला आहे. तुम्ही कुठलाही सेट घेऊन प्रॅक्टिस करू शकता, प्रॉब्लेम काहीच नाही आहे. 2025चा हा क्वेश्चन पेपर आहे. 15 जून 2025ला हा पेपर कंडक्ट झाला होता. या क्वेश्चन पेपरमध्ये टोटल 50 क्वेश्चन आहेत. एक क्वेश्चन 2 मार्काला असतो, म्हणजे टोटल मार्क आहेत 100. आणि हा क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तास प्रोव्हाइड केला जातो, म्हणजे 60 मिनिटं 50 क्वेश्चनसाठी. सिंपल अशा प्रकारचा रेशो आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या तुलनेमध्ये हा रेशो योग्य आहे. तर या ठिकाणी या क्वेश्चन पेपरमध्ये जे पण प्रश्न असतील ते आपण 1 बाय 1 सोडवायला सुरू करूया. सिंपल क्वेश्चन पेपर आहे. कुठेही तुम्हाला अवघड क्वेश्चन आहेत असं वाटणार नाही. बेसिक प्रश्न आहेत. या ठिकाणी प्रायोरिटी तुम्ही इंग्लिशला देत जा. इंग्लिशमधनं क्वेश्चन सोडवले तर त्या ठिकाणी क्वेश्चन करेक्ट येण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि सेट डिपार्टमेंट देखील मराठी क्वेश्चन वाचत नाही. आन्सर की जी तुमची डिस्प्ले केली जाते ती इंग्लिशमधनं क्वेश्चनला कन्सिडर करून डिस्प्ले केली जाते. म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट मी पुन्हा क्लिअर करेल. जर इंग्लिशमधनं क्वेश्चन वेगळा आहे आणि मराठीतनं क्वेश्चन वेगळा आहे, दोन्ही क्वेश्चनमध्ये जर तफावत असेल तर त्या ठिकाणी फायनल कन्सिडरेशन जे असेल ना ते इंग्लिशचं असतं, मराठीचं कन्सिडरेशन नसतं. मराठी फक्त सप्लिमेंटरी लँग्वेज त्यांनी दिलेली आहे. तुम्हाला थोडंफार कळावं क्वेश्चनबद्दल म्हणून त्यांनी मराठी लँग्वेज दिलेली आहे. ठीक आहे. तर आय होप पॉईंट जो आहे तो क्लिअर झाला असेल. आपण या ठिकाणी दोन्ही लँग्वेजचा वापर करून क्वेश्चन पेपर सोडवणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. इफ टॉट ऑन रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग द स्टुडंट गेट ट्रेमेंडस पॉवर फॉर ॲक्विजिशन ऑफ. म्हणजे या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह लेवलच्या बेसवर जर तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवले तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे कुठली शक्ती निर्माण होते ते विचारलंय. बेसिक आहे. तुम्हाला मी खूप वेळा सांगितले, जवळपास 2019 पासून ते 2025 पर्यंत लेवल्स ऑफ
टीचिंग यावर क्वेश्चन आलेला आहे. या ठिकाणी 2025ला देखील क्वेश्चन आलता आणि फर्स्ट क्वेश्चन असतो दरवर्षी. हा कन्सेप्ट समजून घेतल्या तर क्वेश्चन कधीच चुकणार नाही. या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग बद्दल बोलले. त्याआधी टीचिंगच्या लेवल कुठल्या असतात ते बेसिक सांगतो. तर फर्स्ट जी लेवल आहे ती असते मेमरी लेवल, सेकंड लेवल असते अंडरस्टँडिंग लेवल, थर्ड लेवल असते रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि आणखी एक लेवल असते एक्स्ट्राची, ती असते ऑटोनॉमस लेवल. आता मेमरी लेवलमध्ये आपण काय करतो, गोष्टी लक्षात ठेवतो, म्हणजेच काय करतो, मेमराईज करतो. बरोबर ना. म्हणजे फक्त गोष्टी पाठ करतो, समजून घेत नाही, तितकी बुद्धी आपल्याला नसते. जसं की लहान मुलं आहेत, बेचा पाडा पाठ करतो, फक्त पाठ करणारे, त्याला कशा पद्धतीने पाडा क्रिएट करतात ते माहीत नाहीये. ती असते मेमरी लेवल. त्यानंतर आपण येतो अंडरस्टँडिंग लेवलला. म्हणजे आपण कुठे ना कुठं 8वी 9वीला येतो. ठीक आहे, 8वी 9वीला आल्यानंतर आपण पाढे कशा पद्धतीने क्रिएट करतात हे शिकतो. मग तुम्ही काय करता, पाढे पाठ केलेले आहेत पण ते झालेत कसे, ठीक आहे, तयार कसे केले ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलला आल्यानंतर मेमरीच्या गोष्टी तुमच्या लक्षातच असतात, पण मेमरीमध्ये ज्या पण गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत त्या क्रिएट कशा झाल्या ते समजून घेत असतो. ते असते अंडरस्टँडिंग लेवल. मग या ठिकाणी आपण काय करतो, त्या पर्टिक्युलर पॉईंटला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या इनसाइड समजून घेतो. म्हणजे डीपमध्ये नॉलेज आपण घेत असतो. कळालं. मेमरीमध्ये फक्त फॉर एक्झाम्पल मेमरी म्हणजे एकदम लहान मुलगा छोटासा, त्याला गोष्टी कळत नाही, फक्त तो पाठ करतोय. ठीक आहे, कुठल्याही पिक्चरचं गाणं पाठ करतो, मिनिंग माहीत नसतं काय ते, मेमरी लेवल आहे. अंडरस्टँडिंग म्हणजे काय, त्या गाण्याचा अर्थ त्याला कळायला लागला, बरोबर ना. मग त्या ठिकाणी ते गाणं पाठ होतं, नंतर त्याने अर्थ काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, मेमरी लेवलचे फीचर अंडरस्टँडिंग लेवलमध्ये असतात. पॉईंट क्लिअर. प्लस अंडरस्टँडिंग लेवलचं फीचर काय, त्या पर्टिक्युलर पॉईंटला डीपमध्ये समजून घेणं, त्याचे इनसाइट समजून घेणं, मग या अंडरस्टँडिंग लेवलचं फीचर आहे. नंतर आपण येतो रिफ्लेक्टिव्ह लेवलला, जी 3rd नंबरची लेवल आहे आणि त्यावर क्वेश्चन विचारलाय. रिफ्लेक्टिव्ह लेवलला काय असतं, मेमरी म्हणजे गोष्टी तर लक्षात असतात, ठीक आहे, त्या विसरायचं नाही. प्लस गोष्टी आपल्याला समजलेल्या पण असतात, पण गोष्टी समजून घेताना त्या संदर्भात जर प्रॉब्लेम निर्माण झाला तर प्रॉब्लेम पण आपण सोडवतो. कुठे, रिफ्लेक्टिव्ह लेवलला. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जे पण मेमरीचे फीचर आहे ते अंडरस्टँडिंग लेवलमध्ये असणार आहेत, प्लस अंडरस्टँडिंग लेवलचे स्वतःचे फीचर असणार आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवलला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस मेमरीचे पण सर्व फीचर असणार, प्लस अंडरस्टँडिंगचे पण असणार, प्लस रिफ्लेक्टिव्ह लेवलचे पण असणार. सिंपल. म्हणजे ज्यावेळेस आपण थोडंसं पुढे जातो ना त्यावेळेस सगळे फीचर आपण ॲड करत जातो. समजलं. मग आता या ठिकाणी रिफ्लेक्टिव्ह लेवलला आपल्याला काय काय भेटतं, रिफ्लेक्टिव्ह लेवलला आपल्याला मेमरी लेवल पण भेटते, नंतर जी म्हणतो आपण डीपमध्ये नॉलेज मिळवण्याची लेवल आहे ती पण भेटते, त्याला आपण अंडरस्टँडिंग लेवल म्हणतो, आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी पण भेटते. म्हणजेच हे तीनही फीचर असतात कुठे, रिफ्लेक्टिव्ह लेवलला. मग या ठिकाणी ऑप्शन फर्स्ट आहे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, म्हणजे वास्तविक माहिती, फक्त माहिती पाठ करणार, मेमरी लेवलचं फीचर आहे. अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे का नाही, येस आहे, अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे. नंतर जनरलाइज इनसाइट म्हणजे सामान्यकृत अंतर्दृष्टिकोन, म्हणजे त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती मिळवणं. रिफ्लेक्टिव्हचं पार्ट आहे का, रिफ्लेक्टिव्हचं पार्ट आहे. मी सांगितलं ना, अंडरस्टँडिंगच्या पण गोष्टी रिफ्लेक्टिव्हमध्ये येणार, जसं खाली खाली जाणार तसं वरच्यांना घेऊन जाणार. सिंपल ना. मग हा पण पॉईंट या ठिकाणी येईल, हा अंडरस्टँडिंगचा आहे. आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, प्रॉब्लेम तर त्याचं फीचरच आहे रिफ्लेक्टिव्हचं, मग हे पण यामध्ये असणारच आहे. म्हणून या ठिकाणी अल्टिमेट रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हे तीनही येतात, म्हणून ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट येईल. जर तुम्हाला क्वेश्चन त्यांनी चेंज करून विचारला असता, जर यांनी इथं रिफ्लेक्टिव्ह हा शब्द न वापरता त्यांनी शब्द वापरला असता अंडरस्टँडिंग, तर आन्सर काय आलं असतं, फक्त हे दोघं. कारण अंडरस्टँडिंगमध्ये फक्त मेमरी आणि अंडरस्टँडिंगचे स्वतःचे फीचर इतकंच असतं. फक्त त्यांनी मेमरीवर क्वेश्चन विचारला असता, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह ऐवजी तर मेमरी लेवल शब्द असता, तर हे पण नसतं, फक्त मेमरीचं फीचर असतं. कळाला पॉईंट. नसेल कळाला व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. बाकी कोर्समध्ये मी इन डिटेल तुम्हाला या सर्व पॉईंटला क्लिअर केलेला आहे. हा पॉईंट तुमचा कदाचित चुकला नसेल एक्झामला, कारण हा आपला हातातला पॉईंट आहे, यावर क्वेश्चन येतो आणि तो आपला बनतोच. ऑप्शन डी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन डिटेलमध्ये सांगतोय, पुढं क्वेश्चन आला तर चुकला नाही पाहिजे या हेतूने तुम्हाला या ठिकाणी पॉईंट मी क्लिअर करतोय. ठीक आहे. आता लेवल ऑफ टीचिंग कसाही क्वेश्चन होऊन ते तुम्हाला सोडवतील, कारण तुम्हाला माहिती आहे फीचर कसे ॲड होत जातात. सिंपल ना. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय म्हणलंय ते पहा. एकदम इझी क्वेश्चन आहे, कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. या सर्व कन्सेप्ट आहेत ना आपण पाहिलेले आहेत. इथं काय म्हणले पहा, द सेशन इज प्लॅन विथ एम टू एक्सप्लोर ए नंबर ऑफ आयडियाज रिलेटेड टू सोल्युशन ऑफ ए प्रॉब्लेम विथआउट passing any judgment. For this, the teacher will use dash strategy.
म्हणजे या ठिकाणी त्यांनी असं म्हणले की एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तो निर्णय घेत असताना ठीक आहे संबंधित निर्णयासंदर्भात तुम्ही वेगवेगळ्या लोकांचं मत त्या ठिकाणी घेता, नंतर तो निर्णय घेता. तर या कन्सेप्टला काय म्हणतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा आहे, तर निर्णय घेताना तुम्ही स्वतः लगेच निर्णय घेऊन मोकळे होत नाही. तुम्ही बाकीच्यांच्या आधारे एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवर निर्णय घेता. तर त्या कन्सेप्टला आपण काय म्हणतो? ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय डी हा करेक्ट आहे. त्याला विचारमंथन किंवा बुद्धिमंथन देखील म्हणतात. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय? आपण वेगवेगळ्या आयडिया आहेत ना त्या लोकांच्या ऐकतो आणि त्यानुसार आपला निर्णय घेतो. ॲक्च्युअली रिसर्च ॲप्टिट्यूड ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल आपल्या कोर्समध्ये त्यांनी प्रॉपर वेळी पहा, त्यामध्ये कन्सेप्ट मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे आणि तिथं सांगितलंही पण यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. बरोबर ना? मग हा जो पॉईंट आहे तो प्रॉपरली त्या ठिकाणी समजून घ्या. फक्त लक्षात ठेवायचं ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आपण काय करतो? वेगवेगळ्या आयडिया आहेत पहा, त्या आयडिया काय करतो? सर्व एकत्र करतो आणि पर्टिक्युलर प्रॉब्लेम आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. ती कन्सेप्ट असते ब्रेन स्टॉर्मिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. आता यामध्ये काय म्हणले ते पहा. स्वयंप्रभाबद्दल क्वेश्चन फुल फॉर्म लक्षात ठेवा, सांगितलेला आहे ऑलरेडी. स्वयंप्रभा इज नेम गिवन टू द ग्रुप ऑफ डीटीएच चॅनल डिओट टू टेलिकास्टिंग एज्युकेशनल कंटेंट. म्हणजे स्वयंप्रभा हा एक डीटीएच चॅनलचा ग्रुप आहे आणि त्यामार्फत काय करतात? एज्युकेशनल कंटेंट टेलिकास्ट करतात. हे आपल्याला माहिती आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. करेक्ट वाक्य आहे. ऑप्शन नंबर 2 किंवा स्टेटमेंट सेकंड काय म्हणते ते पहा. स्वयं प्रोव्हाइड ऑनलाईन मॉक कोर्स विथ प्रोव्हिजन ऑफ सर्टिफिकेट किंवा क्रेडिट ट्रान्सफर. म्हणजे स्वयंवर वेगवेगळे कोर्स आहेत, विद्यार्थी करतात पहा, ज्यांना पीएचडी वगैरे करायची ते देखील करतात आणि त्यांच्यामार्फत त्यांना क्रेडिट भेटतात, सर्टिफिकेट भेटतात. हे पण करेक्ट आहे, काहीच चुकीचं नाही आहे. स्वयंप्रभा स्वयंवर क्वेश्चन आहे, दोन्ही स्टेटमेंट चुकीचे नाही, करेक्ट आहे. आता त्यांनी विचारलं की कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे, कुठलं चुकीचं आहे. ॲक्च्युली दोन्ही पण करेक्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट येईल. स्वयंप्रभाबद्दल लक्षात ठेवा, स्वयंप्रभा या ठिकाणी 40 डीटीएच चॅनलचा एक ग्रुप आहे. या चॅनल 24/7 चालू असतात. या चॅनलला प्रसारित करण्यासाठी जी सॅट, ठीक आहे, जी सॅट म्हणतो आपण त्याला, GSAT, जी सॅट 15 हा सॅटेलाइट वापरला जातो आणि त्यामार्फत सर्व गोष्टी प्रसारित होतात. म्हणजे 40 चॅनल टीव्ही चॅनल चालणार कशाच्या माध्यमाने? सॅटेलाइटच्या माध्यमाने. आणि सॅटेलाइट कुठला आहे? GSAT 15. सिंपल. हे काही गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. ई विद्या यामध्ये त्या संदर्भातले जे कंटेंट असतील ते कधी प्रसारित होणार त्याचं टाइम टेबल त्या ठिकाणी येतं. ठीक आहे, ई विद्या हे जे पोर्टल आहे गव्हर्नमेंटचं तिथे त्याचं टाइम टेबल वगैरे असतं. हे काय बेसिक पोर्शन आहे ते लक्षात ठेवा. बाकी स्वयंप्रभाबद्दल त्यांनी 2 स्टेटमेंट दिले, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. म्हणून ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. मराठीतनं वाचलं तरी हरकत नाही, क्वेश्चन इंग्लिश मराठी कुठलाही वाचू शकता. आता ठिकाणी 4 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन इज डॅश इन अ नेचर. म्हणजे सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन साकारिक मूल्यमापन हे कशा प्रकारचं असतं ते तुम्हाला विचारलंय. आता ते कशा प्रकारचं असतं हे समजण्यासाठी ते काय असतं हे समजून घ्यावं लागेल. मग आता सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन त्यासोबत एका गोष्टीचं कंपॅरिझन करतात, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचं. फॉर्मेटिव्ह आणि सुमेटिव्ह हे दोघं सावत्र भाऊ आहे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, दोघांचं एकमेकांसोबत काहीही जमत नाही, दोघं एकमेकांच्या पूर्णपणे अपोजिट आहे. आता सुमेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये जे असतं ना ते फॉर्मेटिव्हमध्ये नसतं. सपोज सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय? सेमिस्टर एंडचा एक्झाम असं लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा निकाल भेटतो, निकाल भेटल्यानंतर इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस नाही आहेत. तुम्ही फेल झाले 1 वर्ष वाया जाणार आहे, पुन्हा अभ्यास करायचा, नंतर पास व्हायचं, त्याला आपण सुमेटिव्ह म्हणतो. आणि फॉर्मेटिव्ह म्हणजे काय? ऑन गोईंग एक्झाम. म्हणजेच काय? तुम्ही लेक्चर करताय, लेक्चर करत असताना टीचरला तुम्ही एखादी क्वेरी विचारली, त्यांनी त्याचं सोल्युशन दिलं. म्हणजेच काय? त्या ठिकाणी तुमचं मूल्यमापन टीचरने केलं आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं मिनिंग सांगितलं. किंवा टीचर शिकवत आहेत, त्यांनी मध्येच तुम्हाला विचारलं की आत्ता मी जे शिकवलं ते मला समजून सांग तुझ्या शब्दामध्ये. टीचर करतात पास. म्हणजे त्या ठिकाणी जे मूल्यमापन असणार ते असतं फॉर्मेटिव्ह. म्हणजेच तुम्हाला गोष्टी समजल्यात का हे टीचरला पाहायचं असतं आणि त्यानुसार समजल्या नसतील तर पुन्हा एक्सप्लेन करायच्या असतात. मग या ठिकाणी तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट घडवण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असतं. आणि सुमेटिव्ह काय? फायनल रिझल्ट जो सेमिस्टरचा असेल किंवा इयर एंडचा असेल, इम्प्रूव्हमेंटचे चान्सेस नसतात, रिझल्ट भेटलेला असतो, निर्णय झालेला असतो. सिंपल. मग या ठिकाणी सुमेटिव्हबद्दल बोललाय. सुमेटिव्हमध्ये काय? जजमेंटल इव्हॅल्युएशन, ते निर्णयात्मक. म्हणजे फायनल जो आहे तो निर्णय झालेला आहे, तुमच्याबद्दल निर्णय या ठिकाणी होणार आहे फायनल. फॉर्मेटिव्हमध्ये काय? इम्प्रूव्हमेंट होणार आहे फक्त. ऑन गोईंग लेक्चरमध्ये या गोष्टी होतात.
सिंपल, म्हणजे शॉर्ट वेमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर सुमेटिव्ह म्हणजे फायनल एक्झाम, जो झाला त्यानंतर काही नाही. आणि फॉर्मेटिव्ह म्हणजे काय माहिती का, प्रॅक्टिस करताना जे वेगवेगळे एक्झाम तुमचे घेतले जातात फायनल एक्झामसाठी ते म्हणजे फॉर्मेटिव्ह. कळलं? मग फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनबद्दल तुम्हाला कळालं असेल, सुमेटिव्हबद्दल कळालं असेल. मग सुमेटिव्ह कसं असतं हे पण कळालं असेल. सुमेटिव्ह हे निर्णयात्मक असतं, म्हणजे तुमचा फायनल निर्णय त्या ठिकाणी होणार असतो. सेमिस्टरचे एक्झाम असेल, वर्षाचे एंडचे एक्झाम असेल, फायनल निर्णय, ठीक आहे, तुम्ही कशा आहात, हुशार आहात, मोठा आहात, ते फायनल कळणार आहे त्या ठिकाणी, म्हणून ती निर्णयात्मक आहे, जजमेंटल आहे. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे 4 नंबरच्या क्वेश्चनचा. डायग्नोस्टिक म्हणजे काय माहिती का, या ठिकाणी प्रॉब्लेम तुमचा काय तो शोधला जातो आणि त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न केला जातो, तर आपण डायग्नोस्टिक असं म्हणतो. आणि प्लेसमेंट काय असतं माहिती का, या ठिकाणी तुमची एखाद्या पोझिशनसाठी निवड करावी का नाही त्या अनुषंगाने एखाद्या पॉईंटच्या व्ह्यू पॉईंटनी तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याला आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन असं म्हणतो. जसं की इंटरव्ह्यू वगैरे तुम्ही देता ते सर्व, या सर्व वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या आपण कोर्समध्ये डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. नेक्स्ट आहे 5 नंबरचा क्वेश्चन, एकदम सोपा. CAI स्टँड फॉर, तुम्हाला सांगितलेलं आहे ICT मध्ये एक फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म येतोच. कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजे CAI. ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आहे, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6. आता हा जो क्वेश्चन नंबर 6 आहे ना, हा कॅन्सल झालेला क्वेश्चन आहे, म्हणजे आन्सर कीमध्ये त्याचं 9 आन्सर राहिलेलं आहे. कारण कुठं ना कुठं इनडायरेक्टली जर पाहिलं ना, ह्या रिसर्चच्या मेथड्स आहेत, ठीक आहे, यांना टाईप्स म्हणून पण काही ठिकाणी कन्सिडर करतात आणि मेथड म्हणून पण कन्सिडर करतात. आणि सब्जेक्टिव्ह हा रिसर्च पण होऊ शकतो, पण बायसनेसचा असतो तो, ठीक आहे, म्हणजे म्हणतो ना आपण बायसनेसचा रिसर्च सब्जेक्टिव्ह होऊ शकतो. तसा रिसर्चचा टाईप नाही आहे सब्जेक्टिव्ह, पण बायसनेसने तुम्हाला करायचं म्हणलं तर होऊ शकतो. मॉडर्न वेमध्ये हा पण कन्सिडर केला जाऊ शकतो. ॲक्च्युली ही मेथड आहे रिसर्चची, ही पण मेथड आहे आणि ही पण मेथड आहे. इथे विचारलं आहे नॉट टाईप्स ऑफ रिसर्च, ठीक आहे. तर हा क्वेश्चन त्यामुळे बाद झालेला आहे, याचा आन्सर 9 आला आहे, हा क्वेश्चनच कॅन्सल झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6 याचे सर्वांना इक्वली मार्क भेटलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केला. त्या क्वेश्चनचं एकही ऑप्शन करेक्ट नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. डॅश इज द रोल ऑफ सिम्युलेशन सॉफ्टवेअर. सिम्युलेशन सॉफ्टवेअर असतं, त्याचा काय रोल आहे ते विचारलं आहे. ITC म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, या संदर्भात हा क्वेश्चन आहे. आता सिम्युलेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय हे समजून घ्या पहिलं. सिम्युलेशन म्हणजे काय माहिती आहे का, या ठिकाणी तुम्हाला एक रिअल वर्ल्ड म्हणतो आपण, त्याचा एक्सपिरियन्स या ठिकाणी दिला जातो. जसं की आपण म्हणतो व्हर्च्युअल एक्सपिरियन्स, बरोबर ना. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला घर बांधायचं आहे, घर बांधताना तुम्ही आर्किटेक्चरकडे गेले तर आर्किटेक्चर म्हणाल की तुमची अशा प्रकारची मी डिझाईन तयार करून देतो. तुम्ही म्हणता नाही मला एक्झॅक्ट पाहिजे आहे की आमचं घर कसं दिसेल, आतून कसं असेल बाहेरून कसं असेल ते मला एक्झॅक्ट पाहिजे आहे. मग आर्किटेक्चर काय करणार, तो एक मोठा गॉगल असतो पहा, तो तुमच्या डोळ्याला लावणार. तो ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक काहीतरी गॉगल असतो, तो डोळ्याला लावला का तुम्हाला दिसणार की ॲक्च्युली आपलं घर कसं असेल, बरोबर ना. मग तुम्हाला ते घरात हिंडल्यासारखं वाटणार, फील होणार. तसं व्हिडिओ गेमसाठी पण ते वापरतात पहा. मग ते जे आहे ना ते सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे, म्हणजे त्या ठिकाणी रिअल जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला दिला जातोय, ॲक्च्युली रिअलमध्ये नाही आहे. म्हणजे तुम्ही आर्किटेक्चरकडे गेले, घरची त्याने डिझाईन वगैरे करून दिली, ती तुम्ही डोळ्याला लावलं, ठीक आहे, त्या गॉगलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी दिसायला लागल्या. त्या रिअलमध्ये आहेत का आता नाही आहे, पण तुम्हाला असं वाटतंय की आपण रिअल घरामध्येच उभा आहोत आणि आपण हिंडत आहोत, तसं वाटतं ते, त्याला आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. म्हणजे रिअल एक्सपिरियन्स, व्हर्च्युअल एक्सपिरियन्स तुम्हाला दिला जातो. कळलं. मग ऑप्शन नंबर फर्स्ट काय म्हणते पहा, कलेक्टिंग प्रायमरी डाटा, काय संबंध आहे. ऑप्शन नंबर बी काय म्हणते, क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपेरिमेंटेशन, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, व्हर्च्युअल मॉडेल क्रिएट करतो. जसं आर्किटेक्चरचं उदाहरण सांगितलं, किंवा व्हिडिओ गेम खेळतात पहा, ते डोळ्याला लावतात, नंतर ते गेम खेळतात, बॅडमिंटन वगैरे, बरोबर ना. त्या गोष्टी या ठिकाणीच ॲड केल्या जातात सिम्युलेशनमध्येच. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, एक व्हर्च्युअल मॉडेल क्रिएट केलं जातं, ज्यामार्फत तुम्हाला रिअल एक्सपिरियन्स भेटतो. त्या ठिकाणी रिअल एक्सपेरिमेंट तुम्ही करत असता काही ना काही. म्हणून क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. सर्वेसाठी वापरत जात नाही किंवा रिसर्च पेपर लिहिण्यासाठी पण वापरत जात नाही, ठीक आहे. बाकी काही संबंध नाही. ऑप्शन नंबर बी हा ॲक्युरेट आहे. लक्षात ठेवायचं, सिम्युलेशन म्हणजे सोंग आणणं. सोंग आणणं म्हणजे काय, रिअल नसतं पण आपण तसं फील करतो बाकीच्यांना. सोंग आणणं असं लक्षात ठेवायचं. सोंग आणणे मराठी शब्द आहे पहा, सोंग आणतो, बरोबर ना. जसं की लहान मुलं असतात पहा, ते एका मोठ्या माणसाचं सोंग आणतात, म्हणजेच काय, मोठा माणूसच येतो असं वागायचं ते प्रयत्न करतात, त्याला सोंग आणणं म्हणतात. मग सिम्युलेशन सॉफ्टवेअर मार्फत सोंग आणलं जातं, म्हणजेच काय, जे ॲक्च्युअलमध्ये नाही आहे पण तसं ते भासवलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. आता 8 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा, डॅश इज अ कॉमन गोल ऑफ बोथ पॉझिटिव्हिस्टिक अँड पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच टू रिसर्च. म्हणजे ॲक्च्युली पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम
जे रिसर्चचे दोन ॲप्रोच आहेत त्यामध्ये कॉमन गोल काय असतो? आता बेसिक आहे, रिसर्चचा कॉमन गोल काय असतो? तोच त्या दोघांचाही मिळून कॉमन गोल असतो की नवीन गोष्टी शोधणं आणि त्या गोष्टींबद्दल काही फिनॉमिना म्हणजे काही वेगवेगळ्या घटना समजून घेणं, हाच प्रत्येक रिसर्चचा कॉमन गोल असतो. मग ऑप्शन फर्स्ट काय म्हणतोय ते पहा, टू इलिमिनेट सब्जेक्टिव्हिटी एंटायरली फ्रॉम द रिसर्च प्रोसेस. असं काही कॉमन गोल नाही. सब्जेक्टिव्हिटी इलिमिनेट करणं हा दोघांचा गोल नाही, एकाच आहे फक्त, म्हणून हे सोडून द्या. दोघांचं मिळून गोल काय असतो ते विचारलंय. सामायिक उद्देश काय ते विचारलंय, सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक. ठीक आहे. नंतर आता ऑप्शन नंबर बी काय म्हणते पहा, डिस्कवर न्यू नॉलेज. रिसर्चमध्ये काय करतात? नवीन नॉलेज डिस्कवर करतात. अँड कॉन्ट्रीब्यूट टू अंडरस्टँडिंग द फिनॉमिना किंवा ऑफ फिनॉमिना. म्हणजे या ठिकाणी नवीन नवीन नॉलेज डिस्कवर करणं आणि नवीन नवीन फिनॉमिना समजून घेणं हेच रिसर्चमध्ये करतात. मग रिसर्चचे दोन्ही जे अप्रोच आहेत ना त्यामध्ये पण हेच करतात की नवीन नवीन नॉलेज डिस्कवर करणं म्हणजे नवीन नवीन नॉलेजचा शोध लावणं आणि त्यानुसार त्या नवीन नवीन गोष्टी समजून घेणं. हेच रिसर्चच्या दोन्ही ॲप्रोचचं वैशिष्ट्य आहे किंवा म्हणू शकतो ऑब्जेक्ट आहे किंवा गोल आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर बीच आपला करेक्ट येऊ शकतो. पॉझिटिव्हिस्टिक आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक या दोन्ही ॲप्रोचमध्ये एक सामायिक जो गोल आहे ना तो ऑप्शन नंबर बी आहे की रिसर्चमध्ये नवीन नवीन गोष्ट शोधणं आणि त्या गोष्टीबद्दलचे घटक असतील, वेगवेगळे घटना असतील ते प्रॉपरली समजून घेणं. म्हणून ऑप्शन नंबर बी करेक्ट. बाकी पर्सनल ओपिनियन वगैरे काही नाही. अवॉइडिंग युजिंग फ्रॉम इने डाटा टू रिसर्च प्रोसेस याचा काही संबंध नाही. फक्त ऑप्शन बी हा मोस्ट करेक्ट आहे. ज्यांनी रिसर्चचा प्रॉपरली अभ्यास केला आहे किंवा ज्यांनी आपला कोर्समधला कंटेंट प्रॉपरली पाहिला असेल, 40-50 लेसन तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत मी रिसर्चचे, ते जर पाहिले ना रिसर्चमध्ये तुम्हाला कुठेही कसली अडचण येणार नाही. ऑप्शन नंबर बी करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय म्हणले ते पहा, द टर्म DOI स्टँड फॉर इन अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंग. आता अकॅडमिक रायटिंग अँड रेफरन्सिंगमध्ये DOIचा फुल फॉर्म काय होतो? तर डायरेक्टली आन्सर सांगतो कारण चुकीचे फुल फॉर्म वाचायचे नाही, फक्त करेक्ट वाचायचे. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय म्हणतोय ते पहा, डॅश टर्म रेफर टू इथिकल ऑब्लिगेशन ऑफ रिसर्चर टू गिव्ह क्रेडिट टू द आयडिया वर्ड ऑर वर्क ऑफ ऑदर. म्हणजे तुम्ही रिसर्च करताना काय करता, वेगवेगळ्या लोकांच्या आयडिया रिसर्चमध्ये वापरता ज्या लोकांनी तुम्हाला दिलेल्या आहेत, प्लस त्या संदर्भातलं जे वर्क असेल ते पण तुम्ही यूज करता. त्यांचे शब्द असतील, शब्द म्हणजे काय त्यांचे डेफिनेशन असतील, त्यांच्या कन्सेप्ट असतील ते तुम्ही तुमच्या रिसर्चमध्ये यूज करता. तर त्यावेळेस ज्या लोकांच्या तुम्ही गोष्टी तुमच्या रिसर्चमध्ये यूज केलेल्या आहेत, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, तर त्यावेळेस त्याचा ॲट्रिब्युशन आपण केलं पाहिजे, म्हणजे विशेषता देखील आपण दाखवली पाहिजे. ऑप्शनवर डी हा आपला करेक्ट आहे. बाकी ऑप्शन आउट ऑफ कंटेक्स्ट आहे. रेफरन्सिंग वगैरे या ठिकाणी शब्द वापरला असता तर कन्फ्युजन होणं अपेक्षित होतं, पण त्याने डायरेक्टली शब्द ॲक्युरेट वापरला, ॲट्रिब्युशन. ठीक आहे. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. आता 11 ते 15 हे जे क्वेश्चन आहेत ना, एक पॅसेज बेस्ड क्वेश्चन आहेत. याचा आपण डायरेक्टली फक्त करेक्ट आन्सर कुठलं आहे ते तुम्हाला सांगतो. बाकी ही PDF आहे क्वेश्चन पेपरची, तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून डाउनलोडिंग करून हा पॅसेज सोडवू शकता. 11 नंबरचं जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. इंग्लिश आणि मराठी दोघांचं पण बरं का, ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. पॅसेज जरी वेगळे असले तरी ऑप्शनचा सिक्वेन्स हा सेम असतो. जो 12 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 12 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया. जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 13 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. इकडे पण सी. त्यानंतर 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्या 14 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सीच करेक्ट आहे. ठीक आहे, इकडे पण सी. आणि जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे त्या 15 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. पॅसेज वेगळे असू द्या, फरक पडत नाही. क्वेश्चनचं आन्सर त्यांनी प्रॉपरली सिक्वेन्समध्ये लावलेलं असतं. इकडे जर ए करेक्ट असेल तर इकडे पण एच करेक्ट असतं. पॅसेज वेगळा असला तरी फरक पडत नाही. सिंपल ना. तर 15 पर्यंत क्वेश्चन पॅसेज बेस होते, त्या पण पूर्णपणे पाहिलेले आहेत. ठीक आहे. आता 16 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतंय व्यवस्थित समजून घ्या. आता इंग्लिश मराठी दोन्ही पण दिलं आहे, मराठी वाचतो जेणेकरून सर्वांना समजेल. ठीक आहे, कारण कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. एक एक्झाम्पल दिलं आहे, डेफिनेशन दिले, त्या डेफिनेशननुसार तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. इथे काय म्हणले पहा, कम्युनिकेशन संदर्भात क्वेश्चन आहे. संज्ञापन म्हणजेच प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत एखाद्या संदेशाचे झालेले प्रभावी किंवा यशस्वी संप्रेषण. म्हणजेच काय, सेंडरकडून रिसिव्हरकडं जो मेसेज गेला आहे यशस्वी म्हणजे सक्सेसफुली, त्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो.
पुढे काय पहा, अशी व्याख्या केली तर अशा संज्ञापनाच्या प्रभावीपणाचे किंवा यशस्वीतेचे प्रमाण ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष अत्यंत मूलभूत ठरतो. म्हणजे या ठिकाणी या व्याख्येनुसार कुठला घटक हा महत्त्वाचा आहे ते विचारलं. तर बेसिक क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर फर्स्ट काय म्हणते पहा, संज्ञापनासाठी वापरल्या जाणाऱ्या माध्यमातील अंगभूत व्यत्ययाचे प्रमाण, म्हणजे नॉईजचा वगैरे काही संबंध आहे का, नाही, इथं नॉईज वगैरे काही संबंध येणार नाही, कारण तुमचं कम्युनिकेशन हे सेंडरपासून सुरू झालंय. सेंडर हा महत्त्वाचा आहे. सेंडर नसेल तर कम्युनिकेशन सुरू होऊ शकत नाही. कारण म्हणले काय, संज्ञापन म्हणजे प्रेक्षकाकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत, म्हणजे प्रेक्षक तिथं पाहिजेच. ठीक आहे, दुसरा व्यक्ती पण पाहिजेच, म्हणजे रिसिव्हर असेल त्याला आपण प्रेक्षक म्हणू शकतो, ते पाहिजेच. ते नसतील तर त्या ठिकाणी मेसेज आपला प्रॉपरली होणार नाहीये. मग नॉईजचा वगैरे काही संबंध येत नाही. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी काय म्हणते पहा, संज्ञापनाच्या आशयाचा रचना संबंध, कम्युनिकेशन कशा पद्धतीने होते, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, काही संबंध नाही, सोडून द्या. ऑप्शन नंबर सी, संज्ञापनाच्या संदेशातील सुलभता. ठीक आहे, सिम्प्लिसिटी किती आहे, काय संबंध आहे का, नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एवढं तर कळते प्रेक्षक हा महत्त्वाचा आहे. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर डी काय म्हणते पहा, संज्ञापना मागील प्रेक्षकाचा हेतू आणि अभिप्रेरित अर्थ, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी त्या मेसेजमध्ये तुमच्या भावना काय पुट करताय हे महत्त्वाचं आहे. सेंडर जो आहे ना, तो सेंडर कुठल्या हेतूने ते कम्युनिकेशन करतोय हे महत्त्वाचं आहे. तो हेतू समोरच्याला कळाला तर कम्युनिकेशन सक्सेस झालं असं आपण म्हणतो. म्हणजे आता पहा, मी तुम्हाला ह्या गोष्टी शिकवतोय किंवा सांगतोय, हे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय किंवा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय, पण हा एक्सप्लेन मी का करतोय, तर ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली समजल्या पाहिजे, तुम्ही MS सेट एक्झाम क्लिअर झाले पाहिजे, या हेतूने मी एक्सप्लेन करतोय. हे जर तुम्हाला समजलं तर हे कम्युनिकेशन माझं सक्सेस झालं, नाहीतर फेलच झालं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो पॉईंट आपण एक्सप्लेन करतोय समोरच्याला, तो आपण काय एक्सप्लेन करतोय हे जर त्याला समजलं तर त्या ठिकाणी कम्युनिकेशन सक्सेस आपलं होऊन जातं. मग या ठिकाणी ऑप्शन नंबर डी करेक्ट येतो, की प्रेक्षकाचा हेतू काय त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17, 2 वाक्य दिलेत, प्रसंग दिलेत, त्यानुसार आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा आहे. आता मराठीत नसतो, प्रसंग आहेत, सोपे वाटतील. प्रसंग 1 काय म्हणते पहा, एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. प्रसंग 2, एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांच्या वर्गापुढे व्याख्यान देत आहे. काय म्हणले ते पहा, प्रभाव पाडणारे इतर सारे घटक दोन्ही प्रसंगामध्ये सारखेच आहेत असे गृहीत धरले तर संज्ञापनाच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते विधान सर्वाधिक संभाव्य आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी विचारलंय की एक शिक्षक आहे तो 10 विद्यार्थ्यांना शिकवतो आणि दुसरा जो शिक्षक आहे तो 100 विद्यार्थ्यांना शिकवतो, बरं ना. म्हणजे म्हणलंय एक शिक्षक 10 विद्यार्थ्यांना आणि एक शिक्षक 100 विद्यार्थ्यांना शिकवतो. दोन्ही पण क्लासरूम सेम आहे, टीचर सेम आहेत, सर्व गोष्टी सेम आहेत, वातावरण काही पण चेंज नाही आहे, सर्व घटक सेम आहेत. तर या ठिकाणी कुठलं कम्युनिकेशन किंवा कुठलं टीचिंग हे इफेक्टिव्ह ठरलं हे तुम्हाला विचारलंय. अहो बेसिक क्वेश्चन आहे ना. ज्या ठिकाणी टीचर 1 आहे आणि विद्यार्थी फक्त 10 आहेत, ते कम्युनिकेशन जास्त इफेक्टिव्ह असणार आहे, कारण टीचर प्रत्येकाकडे वैयक्तिकरित्या लक्ष देतील आणि प्रॉपर वेनी विद्यार्थ्यांना गोष्टी समजतील. जर एक टीचर 100 आणि 200 विद्यार्थ्यांना शिकवायला लागला तर प्रॉपर वेनी विद्यार्थ्यांना कळतंय का नाही हे आयडेंटिफाय करणं पॉसिबल नाही आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी एका टीचरने जर 10-5 विद्यार्थ्यांना शिकवलं तर ते इफेक्टिव्ह असणार आहे. म्हणून तर क्लासचे ॲडव्हर्टाइजमेंट असतात पहा, लिमिटेड सीट्स अवेलेबल. आमच्याकडं शिक्षक जे शिकवतात ते लिमिटेड विद्यार्थ्यांना शिकवतात असं क्लासवाले म्हणतात. का म्हणतात, कारण लिमिटेड विद्यार्थ्यांना ज्यावेळेस तुम्ही नॉलेज देत असता त्यावेळेस ते इफेक्टिव्ह होत असतं, म्हणून तर म्हणतात ना असं. मग यानुसार कुठलं जास्त प्रभावी असणार आहे, ऑप्शन फर्स्ट हा प्रभावी असणार आहे कम्पेअर टू ऑप्शन नंबर सेकंड. त्यानुसार ऑप्शन आपण आता चॉईस करूया. ऑप्शन फर्स्ट काय म्हणतोय ते पहा, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरप्रक्रिया प्रसंग 1 पेक्षा प्रसंग 2 मध्ये जास्त असेल. कसं काय पॉसिबल आहे, त्याने म्हणले 2 हे चांगलं असेल प्रसंग 1 पेक्षा. नाही हो, प्रसंग 1 हे चांगला असेल, कारण फक्त 10 विद्यार्थ्यांना एक शिक्षक शिकवतोय, ते इफेक्टिव्ह असणार आहे. रिअल एक्झाम्पल आहे, अवघड असं काही नाही. एक शिक्षक शिकवतोय तो 10 विद्यार्थ्यांच्या वया रोज चेक करू शकतो, पण एक शिक्षक शिकवतोय तो 100 विद्यार्थ्यांच्या वया रोज चेक करू शकत नाहीये. बेसिक पॉईंट आहे ना, म्हणून हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर बी मध्ये काय म्हणले ते पहा, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरक्रिया प्रसंग 2 पेक्षा प्रसंग 1 मध्ये जास्त असेल. करेक्ट आहे. आंतरक्रिया इन द सेन्स आपण म्हणू शकतो कम्युनिकेशन. विद्यार्थ्यांचं प्रसंग 1 मध्ये जास्त होणार आहे, कारण 10 विद्यार्थी येते रोज शिक्षकांसोबत गप्पा मारू शकतात. म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट यायला हवा. त्याआधी ऑप्शन नंबर सी आणि डी काय म्हणतोय ते पहा.
ठीक आहे, सी मध्ये बघा काय म्हणलंय, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबत होणारी आंतरप्रक्रिया दोन्ही प्रसंगामध्ये सारखीच असेल. कसं सारखी असेल? इथं 100 विद्यार्थी 10 विद्यार्थी सारखी कधीच शक्य नाही आहे. 10 विद्यार्थ्यांना शिक्षक थोडंसं पर्सनली शिकवणार आहे. 100 विद्यार्थ्यांनी ओव्हरऑल कॉमन अप्रोच असणार आहे, सारखी नसणार आहे, चुकीचं आहे. ऑप्शन नंबर डी, विद्यार्थ्यांची शिक्षकांसोबतची आंतरप्रक्रिया किंवा आंतरक्रिया ही अप्रभावी राहते. असं काही नाही आहे, प्रभावी राहते. ठीक आहे, म्हणजे इफेक्टिव्हनेस तर त्या ठिकाणी असणार आहे ना, इन्फ्लुएन्स असणार आहे, म्हणजे याचा पण काही संबंध नाही. मग मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ऑप्शन ए साठी चॅलेंज देखील केलं होतं, पण चॅलेंज त्यांचं ॲक्सेप्ट झालेलं नाही. ऑप्शन बीच त्यांनी करेक्ट ठेवला आहे, कारण ॲक्च्युली ऑप्शन नंबर बीच हा करेक्ट आहे. ठीक आहे, तर 17 नंबरचा क्वेश्चन ऑप्शन नंबर बी हा करेक्ट. आता 18 नंबरचं क्वेश्चन काय म्हणते ते पहा. विच क्रायटेरिया प्रोड्यूस इंटर ग्रुप अँड मास ॲज अ 4 टाईप ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे आपण पाहतो कम्युनिकेशनचे 20 ते 25 महत्त्वाचे टाईप्स आहेत ज्यावर एक्झामला क्वेश्चन येत असतो. त्यातल्या 4 टाईपला त्यांनी या ठिकाणी डिफाईन केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हणले की 4ही टाईप हे वेगवेगळे आहेत, पण हे 4ही टाईप ठरवण्यासाठी कुठला एकच बेस घेतला जातो. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इंट्रा कम्युनिकेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. इंट्रा म्हणजे काय? या ठिकाणी कम्युनिकेशन आपलं आपल्याशीच होत असतं. जसं की आपण स्वप्न पाहतोय, आपण विचार करतोय, त्यावेळेस आपल्यासोबत दुसरा कुठलाही व्यक्ती नसतो, पण आपलं आपल्यासोबत कम्युनिकेशन चालू असतं. ते असतं इंट्रा कम्युनिकेशन. बरोबर. नेक्स्ट असतं इंटर कम्युनिकेशन. इंटर कम्युनिकेशन म्हणजे काय असतं? 1 आणि +1 असं 2 जणांमध्ये कम्युनिकेशन असतं. इंट्रा म्हणजे काय? एकाच व्यक्तीचं कम्युनिकेशन. इंटर कम्युनिकेशन कधी होईल? ज्यावेळेस 1 + 1 व्यक्ती असेल, म्हणजे 2 जण गप्पा मारतायत, 2 जण बोलतायत, ते इंटर कम्युनिकेशन. सिंपल. नंतर जर आपण थोडंसं पुढे गेलो तर या ठिकाणी 1 ते 7 जण जर गप्पा मारत असेल तर आपण काय म्हणू? ग्रुप कम्युनिकेशन. बरोबर ना. मग जर आणखी पुढे गेलो, लाखो हजारो ठीक आहे व्यक्ती जर एकमेकांसोबत गप्पा मारत असतील किंवा एक मेसेज अख्खे लाखो व्यक्ती पाहत असतील तर त्या ठिकाणी आपण म्हणू मास कम्युनिकेशन. म्हणजे या ठिकाणी सर्व टाइप्स डिफाईन करण्यासाठी आपण एक सिंगल पॉईंट कन्सिडर केला आहे, तो म्हणजे कुठला? नंबर ऑफ पार्टिसिपेंट. या ठिकाणी एकच व्यक्ती होता म्हणून आपण त्याला इंट्रा म्हणलं. जर 2 व्यक्ती असेल तर त्याला इंटर म्हणता येत नाही, त्याला आपण इंटर म्हणतो. जर 6 ते 7 व्यक्ती असतील तर आपण त्याला ग्रुप म्हणतो, आणि जर लाखो व्यक्ती असतील तर आपण त्याला मास म्हणतो. म्हणजे व्यक्तीनुसार आपण ठरवलं कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे. मग या ठिकाणी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर येईल नंबर ऑफ पार्टिसिपेंट इन कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये किती जण आहेत त्याच्या बेसवर तो कम्युनिकेशनचा टाईप डिफाईन केला जातो. हा क्वेश्चन ॲज इट इज एकदा प्रिव्हियस इयरला पण येऊन गेलेला आहे, पण त्या ठिकाणी फक्त शब्दरचना त्यांनी चेंज केली होती, बाकी कन्सेप्ट हीच आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड कम्युनिकेशन, त्यामध्ये जर आपण कम्युनिकेशनचा विचार केला तर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन आणि टाइप्स ऑफ कम्युनिकेशन एक्झामला क्वेश्चन येतोच. रिसर्चमध्ये पण सेम, रिसर्चची प्रोसेस आणि रिसर्चचे टाइप्स यावर एक्झामला क्वेश्चन येतोच. सिंपल. हे काही ठराविक पॉईंट आहेत ते आपल्याला प्रॉपर वेने समजून घ्यायचे आहेत. कोर्समध्ये सर्व टाइप्स आहेत कम्युनिकेशनचे आणि रिसर्चचे, ते आपण कव्हर करत आहोत. तर 18 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट. का करेक्ट ते तुम्हाला मी सांगितलंय. हे सर्व प्रकार किती व्यक्ती बोलतायत त्यावरून ठरवले जातात. सिंपल ना. नेक्स्ट आहे 19 नंबरचा क्वेश्चन. आता यामध्ये काय म्हणलंय ते समजून घ्या. इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन टेलिव्हिजन विच ऑफ द फॉलोइंग डिड नॉट टेक प्लेस इन द डिकेड ऑफ 1980. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं म्हणलंय की भारतीय दूरचित्रवाणी इतिहासाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट 1980च्या दशकात घडलेली नाहीये. म्हणजे थोडक्यात 1980चं जे दशक आहे त्या दशकांमध्ये खालील 3 गोष्टी घडलेल्या आहेत. एक घडली नाही, ती कुठली ते ओळखायचं आहे. त्यासाठी सर्वांचं इयर तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. थोडंसं स्टॅटिक पोर्शनवर क्वेश्चन होता, इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी कदाचित तुक्का मारलेला असेल. तर या ठिकाणी जो पहिला पॉईंट आहे, दूरदर्शन हे आकाशवाणीपासून विभक्त झाले, म्हणजे वेगळे झाले. कधी झालं तो विभक्त? 1976ला. त्यांनी काय म्हणलंय 1980चं दशक. 1980च्या दशकामध्ये हे येतं का? येत नाही. हे 1970च्या दशकामध्ये येतं, म्हणून कदाचित घडलं नाही. हे ऑप्शन एच करेक्ट असेल. पण बाकीचे ऑप्शन काय म्हणतात ते पण पाहूया. ऑप्शन बी काय म्हणते पहा, दूरचित्रवाणी सेवा रंगीत झाली, म्हणजे कलर टीव्ही कधी झाला ते विचारलंय. तर या ठिकाणी 1982च्या दरम्यान कलर टीव्ही झाला. मग हे 1980 मध्ये येतं का? येस, डेफिनेटली येतं, कारण 1982 आन्सर आहे. नंतर ऑप्शन नंबर सी मध्ये काय म्हणले पहा,
भारतभर दूरचित्रवाणी जाळे वेगाने पसरले. आता ज्यावेळेस आपण म्हणतो आशियाई जे खेळ होते ते भारत सरकारला सर्व भारताला दाखवायचे होते, त्यावेळेस त्यांनी दूरचित्रवाणी असेल किंवा जो टी व्ही असेल तो सर्वत्र पसरवण्याचं काम हाती घेतलं. हे कधी चालतं? 1980च्या दरम्यान कव्हर होते 80. त्यानंतर रामायण महाभारत यासारख्या मालिकांचे प्रसारण सुरू झाले. हे कधी सुरू झालं तर तुम्हाला माहित असेल, रामायण माझ्या मते जवळपास 1987 दरम्यान सुरू झालं. आणि जर आपण महाभारतचा विचार केला तर 1988 दरम्यान सुरू झालं. मग या ठिकाणी ऑड मॅन ओळखायचं फक्त. 1980 मध्ये काय येतंय? 82 वाला येतो, 80 वाला पण येतो, 87, 88 वाला येतो. कुठला येत नाही? फर्स्ट ऑप्शनवाला येत नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट हे आपला करेक्ट आहे. प्रॉपरली तुम्हाला सर्व पॉईंट मी एक्सप्लेन करतोय. हे सर्व इयर वगैरे तुम्ही लिहून ठेवू शकता, नंतर एकदा व्हेरीफाय करून पहा, कारण जे नॉलेज आहे त्याच्या बेसवर तुम्हाला मी सांगितलंय. ठीक आहे, एकदा व्हेरीफाय करून पहा गुगलवर. पण ऑप्शन ए हा करेक्ट आहे, कारण हे 1976ला सुरू झालं आपल्याला माहिती आहे. सुरू झालं इन द सेन्स विभक्त चालतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट ऑफ ऑनलाईन मीटिंग? ऑनलाईन इन द सेन्स लाईव्ह मीटिंग जे असते त्याच्या संदर्भात कुठलं स्टेटमेंट चुकीचं आहे ते तुम्हाला विचारलंय. इनकरेक्ट ऑनलाईन मीटिंगच्या संदर्भात. ऑप्शन नंबर फर्स्ट काय म्हणते पहा, इट डज नॉट इनकॉर्पोरेट नॉन व्हर्बल क्लॉज. म्हणजे त्यामध्ये निशब्द संज्ञापनाचे संकेत नसतात असं म्हणलंय. ऑनलाईन मीटिंगमध्ये निशब्द म्हणजे काय? नॉन व्हर्बलची काहीच व्हॅल्यू नाही का? अरे व्हॅल्यू आहे ना, ऑनलाईन मीटिंगमध्ये पण तुम्ही हातवारे करून बोलता ना. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू आहे, पण मी म्हणलंय नाही आहे, इनकरेक्ट हेच आहे. ठीक आहे, म्हणजे चुकीचं विचार ना, असत्य ऑप्शन हेच करेक्ट होईल, कारण त्यांनी वाक्यच चुकीचं म्हणलंय. साधं एक्झाम्पल सांगाल पहा. फॉर एक्झाम्पल, तुमची एका इंटरनॅशनल कंपनीसोबत लाईव्ह मीटिंग आहे, ऑनलाईन मीटिंग आहे झूमवर, आणि तुम्ही त्या मीटिंगमध्ये प्रेझेंट झाले. कसे? तर त्या ठिकाणी तुम्ही मंजुलिकेचा अवतार घेऊन आले. म्हणजे ऑनलाईन मीटिंग आहे, सर्व स्टाफ समज ऑनलाईन थांबलेले, ठीक आहे, तुमची वेट करतायत, तुम्ही खुर्चीवर बसले कसे? मंजुलिकेचा अवतार घेऊन. त्या अक्षय कुमारचा पिक्चर आहे, विद्या बालनचा काहीतरी रोल आहे त्यामध्ये मंजुलिका, बरं ना, ते भूतासारखा अवतार करतात त्या. मग त्या ठिकाणी तसा जर तुम्ही रोल घेऊन आले तर त्या ठिकाणी तुम्ही काय बोलताय का तुमच्या अवताराबद्दल? नाही, तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे, पण अवतार तसा आहे काय? ते निशब्द आहे, नॉन व्हर्बल आहे, बरोबर ना. म्हणजे तुम्ही ऑनलाईन मीटिंग जरी करत असाल तरी त्या ठिकाणी तुमचा ॲपेरन्स काय आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही कसे आहात ते महत्त्वाचं आहे. पहा, अनेक IT मेंबर जे असतात ना, ते ऑनलाईन मीटिंगला टाय बूट सूटमध्येच असतात, कसे पण नसतात, बनेलवर थांबत नाही. मग या ठिकाणी पॉईंट आहे ना, म्हणजे ते महत्त्वाचं असतं, इथं म्हणजे महत्त्वाचं नसतं, म्हणजे वाक्य आपलं चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी असत्य विधान ऑप्शन एच आपला करेक्ट होतोय. तरी पण बाकीचे ऑप्शन काय म्हणतात ते पाहूया. ते स्थळाच्या मर्यादा पार करते. येस, आपण ऑनलाईन मीटिंगमधून कुठंही कम्युनिकेशन करू शकतो, हे करेक्ट, काही चुकीचं नाही. सर, ते बहुमाध्यम संज्ञापन करू शकते. येस, त्या ठिकाणी अनेक मल्टीमीडिया आपण यूज करू शकतो, करेक्ट, काही चुकीचं नाही आहे. आणि ऑप्शन डी काय म्हणते पहा, त्यामध्ये विविध आंतरक्रियांचा समावेश करता येऊ शकतो. येस, त्यामध्ये आपण वेगवेगळ्या इंटरॅक्टिव्हिटी घेऊ शकतो, हे पण करेक्ट आहे. मग एकच चुकीचे ऑप्शन नंबर फर्स्ट, कारण त्या ठिकाणी त्यांनी म्हणलंय की जे नॉन व्हर्बल क्लॉज आहे ते महत्त्वाचे नसतात ऑनलाईन मीटिंगला. अरे असतात ना, तुम्ही बनेलवर नाही बसू शकत ऑनलाईन मीटिंगला, लाईव्ह मीटिंग आहे, टाय बोट सूटमध्ये असतं ना. मग बेसिक पॉईंट आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं वाक्य आहे. ॲक्च्युली त्यांनी इथं नॉन व्हर्बल म्हणलंय. ऑप्शन फर्स्ट आपला करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21. आता हा क्वेश्चन एकदम बेसिक आहे. जे विद्यार्थी कॉमर्सचे असतील, मॅथमॅटिक्सच्या बॅकग्राऊंडचे असतील, त्यांना इझिली हा क्वेश्चन जमला असेल. पहा बरं का, 20पर्यंत आपण क्वेश्चन सोडवलेत, कुठलाही क्वेश्चन आपल्याला अवघड वाटलेला नाही, सर्व क्वेश्चन इझी आहेत. हे तर प्रूफ होतं, क्वेश्चन पेपर इझी असतो, बरोबर ना. मग इझी क्वेश्चन पेपर असून आपल्याला मार्क का कमी पडतात हे आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. कुठं कुठं अभ्यास आपला कमी पडतो, प्रॅक्टिस कमी पडते. ठीक आहे, तर फ्रेंड 21 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हणले ते समजून घ्या, मराठीत नसतो, जेणेकरून सर्वांना समजेल. एका कंपनीमध्ये शांता, कांता आणि भ्रांता अशा 3 महिला आहेत, आपण लक्षात ठेवूया. त्यांचा 3:5:1 या प्रमाणात सहभाग आहे. म्हणजे शांताचा शेअर किती आहे? 3. इथे लिहू पहा, शांता 3, नंतर कांता 5, नंतर भ्रांता 1. त्या कंपनीच्या ठराविक वर्षातील ₹3,33,333 नफ्यामध्ये कांताचा हिस्सा किती रुपये असेल ते विचारलंय. अरे बेसिक आहे हे पहा, सगळ्यांचा मिळून किती आहे? 3,33,333. सगळ्यांचा मिळून आहे म्हणजेच काय? या सर्वांची टोटल येते, बरोबर ना. सर्वांचा मिळून म्हणजे सर्वांची टोटल. त्यांची टोटल किती होती ती आपल्याला पाहावं लागेल. 3 आणि 5 किती? 8. 8 आणि 1 9, म्हणजे या ठिकाणी भागायला आले 9. इतकं तर कळालं ना.
म्हणजे आपण पाहिलं की 9ची व्हॅल्यू 3,33,333 आहे. तर त्यांनी काय विचारलंय, कांताचा हिस्सा किती असेल. कांता कुठे हो, हे कांतापामध्ये कुठे, शांत आणि भ्रांताच्या मध्ये कांता आहे, म्हणजेच कांताचा हिस्सा 5 आहे. मग आता 9 म्हणजे इतकी अमाऊंट आहे, मग 5 म्हणजे किती, तर याला गुणिले करायचे 5. सिंपल आहे. जर याचा गुणाकार भागाकार करून घेतला तर ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट येतो, 1,85,185. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, अवघड असं काहीच नाही आहे. ठीक आहे ना. अशा प्रकारचे क्वेश्चन असतात ना रेशोचे, त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जो रेशोची टोटल असते ती खाली घ्यायची आणि ज्याचं काढायचं त्याला गुणिले घ्यायचं. जसं की फॉर एक्झाम्पल त्यांनी जर असं विचारलं असतं की भ्रांताचा शेअर किती असेल, ठीक आहे, भ्रांत ही ना, भ्रांताचं शेअर किती आहे हे जर त्यांनी विचारलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, गुणिले 1 घेतला असता फक्त आणि भागिले 9च राहिले असते. जर त्यांनी विचारलं असतं की शांताचा शेअर किती, मग या ठिकाणी तुम्ही 9च भागिले ठेवणार, फक्त गुणिले काय करणार, 3 करणार. त्यांनी कांताचे विचारलाय म्हणून आपण गुणिले 5 केले. सिंपल ना. म्हणजे गुणाकाराची व्हॅल्यू फक्त चेंज होणार, भागीकाराची व्हॅल्यू 30 राहणार, कारण का ती सर्वांची मिळून टोटल आहे. समजलं, सर्वांची टोटल इतकी सांगितलेली म्हणून भागिले 9च राहणार आणि ज्याचं काढायचं ते गुणिले घ्यायचं, म्हणून ऑप्शन नंबर बी करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 काय म्हणलंय ते पहा. ए वॉच ॲट अ पर्टिक्युलर टाइम इंडिकेट दॅट इट इज ए मंडे 1 PM that will be indicate in the watch after completing 101 hours. म्हणजे थोडक्यात त्यांनी काय म्हणलंय, एक घड्याळ आहे, त्या घड्याळामध्ये आत्ता सध्या सोमवार आहे, सोमवारचा 1 वाजलेला आहे, 1 PM आहे, म्हणजे दुपारचं 1 आहे. तर त्याच घड्याळानुसार जर आपण थोडंसं म्हणजे 101 तास पुढे गेलो तर 101 तासानंतर कुठला वार असेल आणि किती वाजलेले असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल आत्ता सध्या 1 वाजलेला आहे, सोमवार आहे, तर 101 तास झाल्यानंतर काय असेल ते विचारलंय. एकदम बेसिक क्वेश्चन आहे, बेसिक कॅल्क्युलेशन आहे, अवघड असं काही नाही, कन्सेप्ट वगैरे काही नाही, लॉजिक आहे, सिंपल ना. आता आपण या क्वेश्चनला सोडूया. क्वेश्चन काय म्हणले ते समजलं ना. सोमवार आहे, सोमवारी 1 वाजला आहे, तर 101 तास झाल्यानंतर किती वाजलेले असतील ते विचारलंय. बेसिक आहे. तर आपण पहिल्यांदा वार लिहून घेऊया, कारण 101 तास म्हणजे 4-5 दिवस झाले जवळपास, कारण एका दिवसामध्ये 24 तास असतात, हे माहिती तुम्हाला. मग या ठिकाणी वार लिहून घ्या. हे पहा, सोमवार, नंतर मंगळवार, नंतर बुधवार, नंतर गुरुवार, नंतर शुक्रवार, नंतर शनिवार. ठीक आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. सोमवार का घेतला मी, कारण सोमवारपासून सुरू आहे आपलं, रविवार घ्यायची गरज नाही. आता सोमवारी काय झालंय, 1 वाजलेला आहे, 1 PM, बरोबर ना. मग आता आपण जर असा विचार केला की मंगळवारचा 1 PM होईपर्यंत किती तास कंप्लीट होतील, तर सोमवारी 1 वाजलेला आहे, मंगळवारचा 1 PM होईपर्यंत 24 तास कंप्लीट होतील, मग इथे झाले 24 तास. जर बुधवारी 1 PMचा विचार केला तर बुधवारपर्यंत जाण्यापर्यंत, म्हणजे मंगळवार ते बुधवार, ठीक आहे, मंगळवारचा 1 वाजला ते बुधवारचा 1 वाजेपर्यंत किती तास कंप्लीट होतील, 24 तास. पुन्हा बुधवारचा 1 ते गुरुवारचा 1 किती तास कंप्लीट होतील, इथं पुन्हा 24 तास कंप्लीट होतील. नंतर गुरुवारचा 1 ते शुक्रवारचा 1 किती तास कंप्लीट होतील, 24 तास कंप्लीट होतील, बरं ना. आता हे 24 तासाने आपण शुक्रवारपर्यंत पोहोचलो, म्हणजे फ्रायडेपर्यंत पोहोचलो. यांची टोटल करूया, 4 4 4 4 4, म्हणजे 4 वेळा 4 आहे, म्हणजे किती झाले 16, आणि हे किती झाले 8 8 आणि 1 9, म्हणजे 96 झाले, 96 तास झाले. कसे झाले 96 तास, सोमवारचा 1 वाजला ते शुक्रवारचा 1 वाजला इथपर्यंत तास होतात 96. कसं कॅल्क्युलेशन कळालं, एकदम इझी ना. हे पहा, सोमवारी 1 वाजला होता, तर आपण विचार केला मंगळवारचा 1 पर्यंत किती तास होतील, सेम त्याच टायमापर्यंत 24 तास कंप्लीट होतात ना. सेम बुधवारपर्यंत किती तास होतील, मंगळवार ते बुधवारपर्यंत 24 तास होतात. नंतर बुधवार ते गुरुवार किती तास होतील, 1 वाजेपर्यंत 24 होतात. नंतर गुरुवार ते शुक्रवार किती तास होतील, 1 वाजेपर्यंतच 24 तास होतात. मग 24 तास जर आपण पाहिले 4 दिवसांचे, तर होतात 96 तास. त्यांनी विचारले 101 तासानंतर काय असेल, 96 पर्यंत आपण आलो. आता या ठिकाणी शुक्रवारचा 1 वाजलेला आहे, आपल्याला आणखी किती तास रिक्वायर आहे, 101 आहे, इथं 96, म्हणजे आणखी 5 तास आपल्याला ॲड करायचे आहेत. मग आता शुक्रवारचा 1 वाजला आहे, नंतर शुक्रवारचा 2 वाजला, नंतर शुक्रवारचे 3 वाजले, नंतर शुक्रवारचे 4 वाजले, नंतर शुक्रवारचे 5 वाजले, नंतर शुक्रवारचे 6 वाजले, बरं ना. मग या ठिकाणी 96 97 98 99 100 आणि 101, म्हणजे 6 वाजता 101 कंप्लीट होत आहेत. कधी, शुक्रवारी 6 वाजता. मग जर आपण पाहिलं तर फ्रायडेला 6 वाजता 101 तास कंप्लीट झालेले असतील, शुक्रवारी 6 वाजता 101 तास कंप्लीट असतील. समजलं. नसेल कळालं व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. नाहीच कळालं व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. तरी नाही कळालं, सोडून द्या, लॉजिकचा क्वेश्चन आहे. मग या ठिकाणी समजून घ्यायचं, आपल्याला समजत नाही तर आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे.
ठीक आहे, लॉजिक हे आपल्याला इन्स्टंट लक्षात आलं पाहिजे आणि कधी होऊ शकतं, ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर वेने प्रॅक्टिस करता त्याच वेळेस. समजलं? मग बेसिक क्वेश्चन आहे, अवघड असा काहीच नाहीये. या ठिकाणी आपण फक्त काय केलं, हावरली गोष्टी मोजल्या आणि त्यानुसार आपला आन्सर काढलं. एकदम इझी. ठीक आहे ना. आय होप आन्सर काय ते कळालं असेल. शुक्रवारी आपले 96 तास कंप्लीट झाले. कधीपर्यंत? 1 PM पर्यंत. आपण केलं 2 PM म्हणजे किती? 97 तास कंप्लीट होते, बरोबर ना. 96 नंतर 97 तास, नंतर 3 वाजले म्हणजे 98 तास झाले, नंतर 4 वाजले 99 तास झाले, 5 वाजले 100 तास झाले आणि 6 वाजले म्हणजे 101 तास झाले. सिंपल. म्हणून फ्रायडेला 6 वाजता 101 तास कंप्लीट होतील. ऑप्शनवर डी करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 23 नंबरचा. आता 23 नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन थोडासा बाद झाला आहे. बाद इन द सेन्स की या क्वेश्चनला थोडंसं म्हणू शकतो कन्फ्युजनचा पॉईंट होता आणि त्यांनी 2 आन्सर याची करेक्ट दिले. जर आन्सर की तुम्ही पाहिली या क्वेश्चनची, तर पहिला आन्सर की मी ॲड केलेले. हा 25 नंबरचा क्वेश्चन आहे, सॉरी 23 नंबरचा क्वेश्चन आहे. 23चा ऑप्शन एच त्यांनी करेक्ट दिलं आहे. एचचा अर्थ काय होतो ते पण समजून घ्या. ठीक आहे. तर हे या तुम्हाला या ठिकाणी शो होत असेल एच, इथे एच पा स्मॉल एच. एच म्हणजे काय? बी आणि सी हे करेक्ट आहे. मग त्या ठिकाणी जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण पाहिला, तर या क्वेश्चन पेपरमध्ये ऑप्शन बी आणि सी हे दोन्ही पण याचे करेक्ट आहे 23 नंबरच्या क्वेश्चनचे. ठीक आहे. थोडंसं कन्फ्युजनचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन ड्रॉप होणार होता, पण त्यांनी म्हणजे ॲक्च्युली 4ही ऑप्शन कुठून कुठे सिमिलर वाटत होते, पण या ठिकाणी बी आणि सी त्यांनी करेक्ट दिलेले आहे. दोन्ही ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी दिलाय त्यांचं पण आन्सर करेक्ट येणार, ज्यांनी सी दिलाय त्यांचं पण आन्सर करेक्ट येणार. पण ज्यांनी ए निवडला होता किंवा डी निवडला होता त्यांचा आन्सर या ठिकाणी करेक्ट येणार नाही, त्यांना याचे मार्क भेटणार नाही. या दोन्हीपैकी एक कुठला तरी निवडला असेल ना तरच तुम्हाला मार्क भेटणार. एक तर बी किंवा सी निवडा. सिंपल. त्यानंतर आता 24 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते समजून घ्या. एक बँक गिरायकास मुदत ठेव योजनेतील व्याजदरावर खालील पर्याय उपलब्ध करून देते. म्हणजे एक गिरायक आहे, त्या गिरायकाला बँकेमध्ये एफडी करायचे, तर एफडी करण्याचे कुठले कुठले पर्याय ते बँकेने सांगितले. त्यातील कोणता पर्याय ग्राहकास सर्वात जास्त फायदेशीर असेल? तर ग्राहकाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचारलंय ग्राहकाला कुठला सर्वात जास्त फायदेशीर पर्याय ठरेल. म्हणजे बँकेमध्ये तुम्हाला एफडी करायचे, एफडी करण्यासाठी तुम्ही बँकेत गेले, बँकमध्ये 4 प्रकारे तुम्ही एफडी करू शकता. पहिला ऑप्शन सांगितला बँकेने की 10% तुम्हाला प्रतिवार्षिक चक्रवाढ म्हणजेच काय कंपाऊंडेड इंटरेस्ट भेटेल पर एनम. म्हणजे 10% तुम्हाला प्रत्येक वर्षाला इंटरेस्ट भेटेल कंपाऊंड सिक्वेन्सने. त्यानंतर त्याने सांगितलं की 9%, दुसरा ऑप्शन सांगितला 9% पर एनम पण कंपाऊंडेड 6 मंथली. तिसरा ऑप्शन त्यांनी सांगितला 8% पर एनम कंपाऊंडेड क्वार्टरली. आणि चौथा ऑप्शन त्यांनी दिला 7% पर एनम कंपाऊंडेड मंथली. मग तुम्हाला कुठला पर्याय योग्य आहे हे विचारलंय ग्राहकाच्या दृष्टिकोनातून. कुठला योग्य असेल, ज्या ठिकाणी रिटर्न आपल्याला सर्वात जास्त भेटेल ते योग्य असेल. सिंपल ना. मग या ठिकाणी तुम्ही 10 वर्ष घेऊ शकता, 5 वर्ष घेऊ शकता, त्यानुसार कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. अनेक विद्यार्थ्यांनी या क्वेश्चनला चॅलेंज केलं होतं, पण मी सांगितलं होतं की चॅलेंज करण्याची गरज नाही. हा क्वेश्चन करेक्ट आहे, याचा आन्सर चेंज होणार नाहीये. आता या ठिकाणी याचं सोल्युशन तुम्हाला सांगण्यासाठी एका दुसऱ्या स्लाइडला मी या ठिकाणी ॲड केलं, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट आहे ते प्रॉपर वेने कळेल. पहिल्यांदा ऑप्शन ए घेऊया. ठीक आहे. ऑप्शन ए नुसार आपण पाहूया. हे 24 नंबरचे क्वेश्चन ऑप्शन ए. आता या ठिकाणी आपण इनिशियल इन्व्हेस्टमेंट फॉर एक्झाम्पल 100 रुपये घेतली, 10% इंटरेस्ट रेट ॲन्युअल आहे. ॲन्युअल का? तर हे त्याने सांगितलंय पर ॲनम कंपाऊंडेड इयरली असं म्हणलंय ना ऑप्शन एमध्ये. मग 100 रुपये मनाने घेतले तुम्ही, 1 लाख घ्या, 1 कोटी घ्या, काही फरक पडत नाही. 10% त्यांनी सांगितलंय, तो 10% आपण इथं घेतला. करेक्ट. त्यानंतर आपण पुढं ॲन्युअल का? तर त्यांनी ॲन्युअल सांगितलंय म्हणून आपण ॲन्युअल घेतलं. त्यानंतर कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी इयरली घेतली. त्यांनी काय म्हणलंय कंपाऊंडेड इयरली, म्हणून या ठिकाणी कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी इयरली घेतली. नॉर्मली इथं 5 वर्ष घेतले तुम्ही, 1 वर्ष घ्या, सॉरी 1 नाही, तुम्ही 10 वर्ष घ्या, नाही तर 50 वर्ष घ्या, आन्सर चेंज होत नाही. मी 5 घेतलं कारण सोपं कॅल्क्युलेशन होईल. ठीक आहे. 100 रुपये अमाऊंट पण कमी घेतली तुम्ही, कोटी पण घ्या, काही फरक पडत नाही. मग या ठिकाणी 10% त्यांच्यानुसार घेतलं, इयरली घेतलं कंपाऊंडेड आणि इयर घेतले 5 वर्ष. त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं. 5 वर्षानंतर तुम्हाला जो रिटर्न भेटतोय तो भेटतोय 161 रुपये. म्हणजे तुम्ही 100 रुपये गुंतवले होते, 5 वर्षानंतर तुमच्या हातामध्ये अमाऊंट किती आहे? 161. ठीक आहे. 5 वर्षानंतर 161 अमाऊंट आहे तुम्हाला. कळलं? पहिल्या ऑप्शननुसार. आता ऑप्शन आपण सेकंड घेऊया, बी ऑप्शन. हे बी मध्ये काय म्हणलंय ते समजून घ्या. 9% पर एनम कंपाऊंडेड 6 मंथली असं म्हणलंय. 9% पर एनम आहे, म्हणजे वर्षाला 9% भेटणार आहे, पण कंपाऊंडेड 6 मंथली आहे. मग याचा अर्थ काय होतो ते आपण या ठिकाणी घेऊया. इनिशियल इन्व्हेस्टमेंट 100च घेतली, कारण सर्व ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आपल्याला 100च घ्यावं लागेल किंवा सेम घ्यावं लागेल, तरच आन्सर आपला करेक्ट येईल. मग या ठिकाणी इनिशियल इन्व्हेस्टमेंट 100 घेतली, इंटरेस्ट रेट 9% ॲन्युअल जे त्यांनी सांगितलंय 9% पर एनम
म्हणजे वर्षाचा 9%. 9% ॲन्युअल घेतलं. त्यानंतर कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी हाफ इयरली म्हणजेच काय 6 महिन्याला, इथं म्हणले 6 मंथली म्हणून कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी घेतली हाफ इयरली. इयर सेम घेतले 5 वर्ष, जे मागच्या ऑप्शनसाठी घेतले होते आपण सेम 5 वर्षच. सिंपल. याचा आन्सर काढलं. याची अमाऊंट आली 155. इथे लिहू आपण 155. ऑप्शन बीला पण आपण सोडून घेतलं. आता ऑप्शन सी पाहूया. ऑप्शन सीला काय म्हणले ते पण इथं पाहणं आवश्यक आहे, कारण सर्व ऑप्शन आपल्याला प्रॉपरली कॅल्क्युलेट करावं लागतील. आता इथं ऑप्शन सी पहा, 8% पर एनम कंपाऊंडेड क्वार्टरली, म्हणजे 8% वर्षाचेच आहेत पण कंपाऊंडेड क्वार्टरली, म्हणजे इथं वर्षातून 4दा या गोष्टी होणार आहे. इथं पहा 100 रुपये अमाऊंट घेतली सेम. 8% पर एनम कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी क्वार्टरली, ही फ्रिक्वेन्सी महत्वाची आहे, क्वार्टरली घेतलंय. इयर 5च ठेवले. कॅल्क्युलेशन केलं, अमाऊंट आली 148. कळलं? म्हणजे या ठिकाणी आली 148 ऑप्शन सी नुसार. त्यानंतर ऑप्शन नंबर डी आपण घेतला. ऑप्शन डीला काय म्हणले त्यांनी ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. 7% पर एनम कंपाऊंडेड मंथली, 7% प्रतिवर्षी आहे, हे लक्षात ठेवा. काही मंथली म्हणजे काय 7% महिन्याला ॲड केले, 7% महिन्याला, महिन्याला नाही हो, ते वर्षाला आहेत. फक्त कंपाऊंडेड मंथली हे लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी काय होणार, 100 रुपये आपण इनिशियल इन्व्हेस्टमेंट 7% ॲन्युअल घेतले, कारण का पर एनम पहा शब्द काय पर एनम, म्हणून 7% घेतलं. नंतर कंपाऊंडेड फ्रिक्वेन्सी मंथली घेतली, कारण त्यांनी सांगितले मंथली फ्रिक्वेन्सी. त्यानंतर 5 वर्ष टेन्युअर घेतला, अमाऊंट काढली 141 आली. हे मी नाही काढला, सॉफ्टवेअरने काढलंय. ठीक आहे, तुम्ही इझिली 2 मिनिट पण काढू शकता, पण तुम्हाला जास्तीत जास्त क्लिअर व्हावं म्हणून मी सॉफ्टवेअरचा आधार घेतलेला आहे. तुम्ही गुगल क्रोमवरून कुठलाही सॉफ्टवेअर यूज करू शकता, यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ऑप्शन डी नुसार आहे 148 रुपये. हे पहा, जो गिराईक आहे त्याला जिथं जास्त रिटर्न भेटतोय ते त्याच्यासाठी फायदेशीर आहे. ऑप्शन डी नुसार 148 येत आहेत. त्यानंतर जर आपण ऑप्शन बीचा विचार केला, सॉरी एक मिनिट, इथे 148 नाही, 148 नाही, 141 येत आहेत. हे पहा 141 अमाऊंट आहे, बरोबर ना. मग ऑप्शन डी नुसार 141 येत आहे. त्यानंतर जर आपण ऑप्शन सीचा विचार केला तर 148 येत आहे, इथं लिहिलेलं पहा 148. त्यानंतर जर आपण ऑप्शन नंबर बीचा विचार केला तर बी नुसार किती येत आहेत 155, 5 वर्षानंतरच्या अमाऊंट आहे 100 गुंतवल्यानंतर. आणि जर ऑप्शन एचा आपण विचार केला, ऑप्शन एचा, तर ऑप्शन ए मध्ये येते 161 रुपये. सर्वात जास्त कधी भेटत आहेत 161 भेटत आहेत ऑप्शन एला. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए आपलं करेक्ट आहे. गिराईक जो असेल त्या गिराईकाला फायदा किंवा कस्टमरला फायदा कधी होईल, ज्यावेळेस तो ऑप्शन ए निवडल, म्हणजे 10% पर ॲनम कंपाऊंडेड इयरली हे ऑप्शन त्यांनी निवडलं तर त्याला फायदा होणार आहे. ऑप्शन ए हा करेक्ट आहे. अनेकांना वाटायचं की ऑप्शन डी हा करेक्ट आहे, कारण का मंथली शब्द वापरलाय. अरे फक्त इंटरेस्ट कंपाऊंड होणार आहे, हे इयरलीचे लक्षात ठेवा, 7% पर ॲनम येते, म्हणून हेच ऑप्शन कधीच येऊ शकत नाही. ऑप्शन एच या ठिकाणी करेक्ट येईल. ठीक आहे, आन्सर कीमध्ये पण ऑप्शन एच त्यांनी करेक्ट दिलेलं आहे. कसं काढलं तर या स्लाईडनुसार काढलं. तुम्हाला जमत नसेल तुम्ही एकदा गुगल क्रोमवर पण गो थ्रू होऊ शकता, तिथून आन्सर काढू शकता. अनेक इंटरेस्ट रेट कॅल्क्युलेटर करणारे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत गुगलला. ठीक आहे, आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. एकदम इझी क्वेश्चन होता, फक्त बेसिक लॉजिक वापरायचं होतं. इथे काय म्हणले ते पहा. त्रेपा म्हणलंय, एका काटकोन त्रिकोणात कर्ण म्हणजेच HCM, पाया BCM व उंची TCM म्हणजे सेंटीमीटर आहे, तर खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे आहे ते विचारलंय. बेसिक लॉजिक आहे. काटकोन त्रिकोण म्हणलं तर त्याचा कर्ण हा सर्वात मोठा असतो, तुम्हाला माहिती आहे. मग कर्णची व्हॅल्यू सर्वात मोठी असते म्हणजे ती वरती यायला पाहिजे आणि त्या खाली बाकीच्या गोष्टी यायला हवेत. एवढं तर बेसिक लॉजिक आहे ना. काटकोन त्रिकोणाचा नियम काय, कर्ण हा सर्वात मोठा असतो काटकोन त्रिकोणामध्ये, बरोबर ना. मग कर्ण जर सर्वात मोठा असेल तर तो भागाकारामध्ये वरती आला तरच आपली व्हॅल्यू जास्त येणार आहे. मग कुठल्या ऑप्शनमध्ये कर्ण हा वरती दिलेला आहे तेच आपल्याला पाहिजे आहे. ज्या ऑप्शनमध्ये H वरती दिलेला आहे त्याच फक्त आपण कॅल्क्युलेशन करणार, बाकीच्यांचं करणार नाही, कारण त्यामध्ये फक्त कंपॅरिझन करायचं. बाकी ठिकाणी जर H खाली असेल तर त्याचं व्हॅल्यू कमीच येणार आहे आपल्याला माहिती, कारण त्यांनी काय विचारलंय, सर्वात मोठे गुणोत्तर कुठले असेल ते विचारलंय, सर्वात मोठा रेशो कुठला असेल ते विचारलंय. रिपीट करल नियम काय काटकोनाचा, तर त्या ठिकाणी कर्ण हा सर्वात मोठा असतो हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय, कर्ण म्हणजे त्यांनी H म्हणलाय, मग H हा वरती पाहिजे. ऑप्शन ए मध्ये काय H वरती, याला आपण होल्ड करूया, यातला आपला आन्सर असू शकतं, कारण H हा वरती. इथं H वरती नाही, इथं B वरती आहे, इथं T वरती आहे आणि इथं पण B वरती. ठीक आहे, हे आन्सर आपलं येऊच शकत नाही, सोडून द्या.
काटकोन त्रिकोणाचा नियम आहे, कर्ण हा मोठा असतो आणि मोठी व्हॅल्यू जर वरती घेतली आणि त्याखाली आपण छोटी व्हॅल्यू घेतली तरच आपला आन्सर जो रेशो असेल तो मोठा येईल. म्हणून कुठं ना कुठं ऑप्शन ए डायरेक्टली आपला करेक्ट येतोय. लॉजिक आहे, फक्त काहीच नाही आहे, थोडासा अभ्यास आहे, बाकी काही नाही आहे. कॅल्क्युलेशन करण्याची पण गरज नाही आहे, बरोबर ना. मग या ठिकाणी समज आणखी एखाद्या ऑप्शनमध्ये एच वरती असता आणि खाली फॉर एक्झाम्पल बी असता तर त्या दोघांचं कम्पॅरिझन करून आपल्याला आन्सर काढावं लागलं असतं, पण ते करण्याचीच गरज नाही आहे. फक्त त्यांनी एकच ऑप्शन असं दिला आहे की त्यामध्ये एच वरती घे, बाकी कुठल्या ऑप्शनमध्ये एच वरती दिलेलं नाही आहे. एच वरती हे आन्सर आपला असणार राईट. त्याचं रिपीट करेल आन्सर राईट असण्याचं कारण काय, कारण त्या ठिकाणी कर्ण काटकोन त्रिकोणाचा मोठा असतो आणि मोठी व्हॅल्यू म्हणजेच या ठिकाणी एच आहे. एच आपण वरती घेतला भागाकारामध्ये तरच त्याचा रेशो जास्त येईल, बरं ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल जो कर्ण आहे तो फॉर एक्झाम्पल इथं 30 आहे, ठीक आहे. नंतर उंची फॉर एक्झाम्पल ती 10 आहे आणि नंतर जो पाय आहे फॉर एक्झाम्पल तो आपण म्हणू शकतो की 8 आहे. एक एक्झाम्पल. आता कर्ण हा मोठा असतो, मग मोठी व्हॅल्यू ज्या ठिकाणी वरती असणार आहे भागिले त्याला छोटी व्हॅल्यू 8 किंवा 10 असणार आहे, तेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. या ठिकाणी ऑप्शन ए हा अल्टिमेट आपला करेक्ट होऊन जातो, कारण मोठ्या व्हॅल्यूला आपण भागिले नाही घेऊ शकत. भागिले घेतलं तर रेशो छोटा होईल, मोठी व्हॅल्यू वरती असेल तरच रेशो मोठा होतो. बेसिक मॅथ आहे. मग ऑप्शन ए आपला करेक्ट आहे 25 नंबरच्या क्वेश्चनचा, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट 26 नंबरचा क्वेश्चन. आता 26 ते पुढचे 50 पर्यंतचे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये डिस्कशन करूया. हा आपला पार्ट फर्स्ट होता. पार्ट फर्स्टमध्ये 25 पर्यंत क्वेश्चन डिस्कशन केलेले आहेत. पुढचे रिमेनिंग 25 पार्ट सेकंडमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ठीक आहे. 26 ते 50 पर्यंत, कारण मी नॉर्मली प्रत्येक क्वेश्चन पेपरचे 2 पार्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्यामध्ये 25 असे क्वेश्चन आपण पाहत असतो. तर फ्रेंड आय होप क्वेश्चन काय ते कळले असतील. 25 मध्ये कुठलाही क्वेश्चन तुम्हाला अवघड वाटला नसेल, एखादा वाटला असेल कदाचित, पण बाकीचे क्वेश्चन इझी आहेत, अवघड असं काहीच नाही आहे. फक्त प्रॉपर वेने आपण अभ्यास केला पाहिजे, बरोबर ना. तर फ्रेंड जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला डिटेल कोर्स आपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 90 11 36 20 82. हा जो आपला पेपर फर्स्टचा कोर्स आहे त्या संदर्भातली सर्व इन्फॉर्मेशन या व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही पेमेंट करून कोर्स जॉईन करू शकता. या कोर्समध्ये पेपर 1चे 10 युनिट डिटेलमध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिले जातात, प्लस त्या संदर्भात रिव्हिजन करून घेतली जाते, प्लस MCQs प्रॅक्टिस, मॉक टेस्ट सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे थोडक्यात ऑदर कुठलाही बुक तुम्हाला घ्यायची नाही, ऑदर कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज नाही. पेपर फर्स्ट तुमचा पूर्णपणे या कोर्समार्फत कव्हर होऊ शकतो. खूप चांगला स्कोर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. 92-90 पर्यंत स्कोर विद्यार्थी पेपर फर्स्टमध्ये करत आहेत. आय होप इन्फॉर्मेशन कळली असेल. सो आजचं लेसन पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.